भुसावळ पोलिसांचा पहाटे धडाका। कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये सराईत गुन्हेगार जेरबंद। शस्त्रे चोरीचा मुद्देमाल जप्त। जळगाव पोलीस आणि आरपीएफ ची संयुक्त कारवाई। 60 गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती व 27 संशयित ताब्यात। भुसावळ शहर, रेल्वे परिसर आणि दीपनगर पॉवर प्लांट परिसरातील भंगार व कोळसा चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलीस त्यासोबतच रेल्वे सुरक्षा बल म्हणजेच पीआरएफ, आरपीएफ यांनी मंगळवारी पहाटे संयुक्त कॉम्बिंग ऑपरेशन राबवत मोठी कारवाई केली। 4 तास चाललेल्या या विशेष मोहिमेत सराईत गुन्हेगारांना अटक, अवैध शस्त्र जप्ती आणि चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधिकारी अधीक्षक संदीप गावित यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बरबोले यांच्या नेतृत्वात पहाटे 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली। कारवाई दरम्यान रेल्वे पोलीस ठाण्यातील 3 गैरजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले। त्यासोबतच सराईत आरोपी श्याम सुभाष शिरसाट याला अटक करण्यात आली असून रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले। तसेच पंचशील नगर परिसरातून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पाहिजे असलेला आरोपी शोहेब शहा शरीफ शहा याच्याकडून अवैध कोयता जप्त करण्यात आला। त्यासोबतच त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला। दीपनगर पॉवर प्लांट परिसरात राजू सुरवारे यांच्याकडून सुमारे 50 किलो चोरीची केबल आणि केबल कापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले। त्यामुळे भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील केबल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला। मोहिमेदरम्यान भंगार व कोळसा चोरीतील 60 रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली। तसेच 27 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून 5 भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली। संशयितांची डिजिटल नोंद अद्ययावत करून जळगाव पोलीस व आरपीएफ यांच्या माहितीची देवाणघेवाण करण्यात आली। त्यामुळे रेल्वे व शासकीय मालमत्तेची गुन्ह्यांवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे। या संयुक्त कारवाईत पोलीस आणि आरपीएफ यांचे 11 अधिकारी, 53 कर्मचारी तसेच जळगाव मुख्यालयातील 3 आरसीपी प्लाटून सहभागी झाले होते। पोलीस प्रशासनाने रेल्वे व शासकीय मालमत्तेची चोरी करण्याविरोधात अशा धडक कारवाया यापुढेही सुरू राहतील असा इशारा देत नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनोद पवार यांचा रिपोर्ट। काय बोलाल आजच्या संयुक्त कारवाईबद्दल? भुसावळ शहरामध्ये मागील एका महिन्यामध्ये रेल्वेमधून भंगार चोरी होणं, तसेच दीपनगरमधून कोळसा चोरी होणं अशा पद्धतीचे गुन्हे वारंवार होत होते आणि त्याच्यामधून इतरही काही मर्डरचे किंवा इतर काही बॉडी ऑफेन्स होत होते। त्याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी आम्ही आज जीआरपी, आरपीएफ आणि आपलं भुसावळ विभाग व जळगाव पोलीस असं एकत्रितपणे कॉम्बिंग ऑपरेशन आज भुसावळ शहरामध्ये तसेच जो दीपनगरचा परिसर आहे असं एकत्रित आम्ही सकाळी घेतलं होतं। याच्यामध्ये जळगाव पोलीसचे साधारण 5 ते 6 अधिकारी आणि सोबत 25 कर्मचारी, 3 आरसीपी प्लाटून आणि आरपीएफचे 3 पीआय आणि इतर 25-30 त्यांचे कर्मचारी असं एकंदरीत 100च्या आसपास आमचा स्टाफ होता। आम्ही एकत्र कॉम्बिंग ऑपरेशन पहाटे 4:30-5 वाजल्यापासून घेतलं होतं। या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये आम्हाला मोठं यश मिळालं आहे। याच्यामध्ये जे रेल्वेकडं त्यांचे जे वॉरंट पेंडिंग होते, नॉन बेलेबल वॉरंट असेल, बेलेबल वॉरंट असेल, याच्यामध्ये साधारण 3 त्यांचे जे वॉरंट आहेत ते वॉरंटमधले त्यांना पाहिजे असलेले आरोपी आपल्याला मिळून आलेले आहेत, ते आम्ही रेल्वेच्या ताब्यात दिलेले आहेत। त्याचबरोबर बाजारपेठ पोलीस स्टेशनला एक 324चा गुन्हा दाखल होता, त्याच्यामध्ये एक आरोपी आपल्याला पाहिजे होता। त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडं एक कोयता मिळून आलेला आहे। त्याच्यावर पण मग आरमॅटनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे आणि दीपनगरच्या एरियामध्ये एक मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे। तिथं एक सुरवाडी म्हणून आरोपी आहे जो आपल्याला एक साधारण 50 किलो केबल आणि त्याच्यासोबत केबल कट करण्याचं सामान, तसेच एक चोरीचा गुन्हा आहे तालुक्याला, त्या चोरीच्या गुन्ह्यातलं पण मटेरियल त्याच्याकडे मिळालेलं आहे। त्याच्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस ॲक्ट 124 प्रमाणे आणि जो चोरीचा गुन्हा आहे त्याच्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई त्याच्यावरही करतो आहे। या एकंदरीत संपूर्ण ऑपरेशनमध्ये आपल्याला 100च्या आसपास आरोपी असे होते जे आम्ही झिरोईंग केलं होतं, जे आपल्याला पाहिजे होते, ज्यांच्याकडे आपण चौकशी करणार होतो। 100पैकी साधारण 60 ते 70 आरोपींच्या घरांची आम्ही कसून तपासणी केलेली आहे। त्याच्यामध्ये भुसावळ शहरामधले काही भंगारवाले पण आहेत, 3-4 ज्यांच्यावरती आम्हाला संशय होता, त्यांच्या पण भंगार दुकानांची आम्ही झडती घेतलेली आहे।
आणि याच्यामध्ये एकूण 25 असे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत जे संशयाअंती आम्ही त्यांना ताब्यात घेतलेला आहे. त्यांची तर चौकशी करतोय. त्यांच्याकडून आम्ही क्रिमिनल डोजियर फॉर्म भरून घेतोय, जेणेकरून RPF, GRP आणि भुसावळ उपविभागातले इतर जे पोलीस स्टेशन आहेत आपले यांच्यामध्ये आरोपींची माहितीची आदानप्रदान होईल. आरोपी कोण आहेत, काय आहेत याची आमच्या कर्मचाऱ्यांना ओळख होईल, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे परत घडणार नाहीत. या अनुषंगानं माहितीचं पूर्ण आदानप्रदान या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. हे जे कॉम्बिंग ऑपरेशन घेतलं याच्यामध्ये आपले जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्रीकांत दिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित सर, त्याचबरोबर आपले रेल्वे RPFचे जे कमांडंट आहेत चित्रेश जोशी सर यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः, त्याचप्रमाणे रेल्वेचे इकडचे यांचे असिस्टंट कमांडंट सर्व, माझे PI सर्व आणि यांचे PI असे एकत्रित हे ऑपरेशन आम्ही राबवलं होतं आणि या ऑपरेशनमध्ये आम्हाला मोठं यश मिळालेलं आहे. आणि निश्चितच याच्यामुळं भुसावळ शहरामध्ये जे काही बंगारचोरीवरून दीपनगरचा पॉवर प्लांट असेल किंवा रेल्वे स्टेशन असेल जे गुन्हे घडत आहेत त्याच्यावर निश्चितच काही लगाम लागण्याची आम्हाला अपेक्षा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीचे जॉईंट ऑपरेशन आम्ही राबवणार आहोत.